अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जी। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। 4-5 दिवस मी तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट या ठिकाणी गेलेले आणि त्यात माझा बॅलन्स संपला होता मोबाईलचा। त्यामुळे मी व्हिडिओमध्ये कुठलेही उपाय सेवा तोडगे सांगितले नाही, त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांची माफी मागते आणि व्हिडिओला सुरुवात करते। माझे व्हिडिओ अगदी मोजकेच असतात, दिवसातून एका दुसरा व्हिडिओ असतो, पण अगदी महत्त्वपूर्ण माहिती असते आणि उपाय जे असतात ते खात्रीशीर असतात। त्यामुळे उपाय नक्की करत जा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा, लाईक करत जा, व्हिडिओला सबस्क्राईबसुद्धा करत जा। गणेश जयंती आहे 1 फेब्रुवारीला आणि ह्या 1 फेब्रुवारीला आपल्याला गणेश जयंतीपासून 180 दिवस अशा काही सेवा करायच्या आहेत। त्यामुळे तुम्हाला कितीही अडचण असू दे, मग कुठल्या अडचणी, किती कठीण इच्छा असू दे तुमची, पैशाची असू दे, मुलांच्या लग्नाची असू दे, व्यवसायाची असू दे, मुलांच्या नोकरीची असू दे, घरासंदर्भात घरातील वाद असू देत किंवा अजून काय असेल, कुठलीही इच्छा तुमची असेल तर ती पूर्ण करण्यासाठी हा उपाय नक्की करा, तुम्हाला फरक पडेल। गणपती बाप्पांची आपण कधी पूजा करतो, कुठलाही कार्यक्रम असू दे, लग्न कार्य असू दे, सत्यनारायण असू दे, कुठलाही कार्यक्रम असेल तर आपण पहिल्यांदा गणेश आवाहन करतो, म्हणजे गणपतीची पूजा करतो आणि मग सुरुवात आपल्या कुठल्याही कार्यक्रमाला करतो। बघा, आपल्या लग्नामधली जी लग्नपत्रिका असते, वास्तुशांतीची लग्नपत्रिका असते, त्यामध्ये सगळ्यात वरती श्री गणेश प्रसन्न आणि मग आपले कुलदैवत, ग्रामदैवत यांची नावं घालतो। तसंच आपण कुठलीही सुरुवात करत असताना गणपतीची पूजा करून सुरुवात करत असतो आणि हेच गणपती बाप्पा आपल्या आयुष्यातले विघ्न दूर करतात, बुद्धीचे दैवत आहेत, म्हणून आपल्याला सेवा करायची। 180 दिवस अगदी सोपा उपाय, काही खर्च नाही आहे। आपल्या घराच्या आसपास कुठेही गणपतीचं मंदिर आहे, तिथे 180 दिवस दररोज सकाळी आंघोळ केल्या मंदिरात जायचं। काही घेऊन जाऊ नका, तुम्हाला फक्त 1 चिमूटभर साखर जरी घेऊन गेला किंवा 2 अगरबत्ती घेऊन गेला तरी चालेल, नसेल तुम्हाला जमत तर फक्त 2 हात आणि 1 मस्तक गणपतीसमोर तुम्ही नमस्कार करून यायचा। हे 6 महिने करायचं, म्हणजे 30चा महिना असेल तर 180 दिवस, 31चा महिना असेल तर थोडंफार पुढं मागं होईल, पण 180 दिवस म्हणजे 6 महिने करा। आता उद्या बघा फेब्रुवारी आहे, म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै 6 महिने, हे काही अवघड नाही, तुम्ही 6 महिने बघता जातात। त्यामुळे नक्की उपाय करा। काय करायचं बघा, सकाळी आपली जी विधी आहे सकाळची ती सगळी आवरायची, आंघोळ करायची, स्वच्छ धुतलेली कपडे घालायची। कारण आपण कसं करतो बघा, आपण बाहेर जातो, ही नवीन कपडे घालतो, बाहेर जाणारी घरी आल्यानंतर अशीच कपडे घडी घालून ठेवतो, नाही तर तुम्ही ही कपडे ज्या वेळेला बाहेरून येतात त्यावेळेला नुसते पाण्यातून तरी काढून सुकवून ठेवत जा, म्हणजे तुम्हाला कुठेही देवाला जाताना घालता येतात। सकाळी उठल्यानंतर तुम्ही आंघोळ करायची, स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आणि तुम्ही गणपती मंदिरात जायचं, नमस्कार करायचा, 11 प्रदक्षिणा काढायच्या, 1 वेळ अथर्वशीर्ष म्हणा किंवा गणेश स्तोत्र म्हणा, किंवा तुम्हाला शक्य नसेल तर ओम गणपते नमो नमः 11 वेळा म्हणा आणि निघून या। असं सलग तुम्ही 6 महिने करायचं। ज्या दिवशी संकष्टी असते, गणेश चतुर्थी असते, विनायक चतुर्थी असते, त्या दिवशी मात्र तुम्ही जाताना गणपतीला दुर्वा, लाल जास्वंद फुल घ्या, घरामध्ये तुम्ही 11 मोदकाचा नैवेद्य, 11 छोटे छोटे गुळाचे खडे, 11 एक खोबऱ्याची वाटी आणि दुर्वा घालत जा। एवढंच करायचं आहे तुम्हाला। हे केल्यानंतर तुमच्या आयुष्यातल्या कितीही कठीण अडचणी असू द्या त्या 100% पूर्ण होणार। पण हा उपाय करत असताना श्रद्धेनं, विश्वासानं आणि मनापासून करा, तुम्हाला त्याचं फळ मिळणार। आणि समजा मासिक धर्म असेल स्त्रियांचा तर तुम्ही गणपतीच्या मंदिराच्या बाहेर उभारून फक्त नमस्कार करून यायचा, खंड पडू द्यायचा नाही। सुतक असेल तर तुम्ही लांबून नमस्कार करा, नसेल तर परत 6 ते दिवस सुतक संपल्यानंतर परत पहिल्यापासून सुरुवात करा। तुम्हाला त्रास कसलाही नाही, कुठल्याही देवळामध्ये जाऊन आपल्याला फक्त नमस्कार। गणपतीचं मंदिर प्रत्येकाच्या गावामध्ये असतं, थोडं लांब असेल तर तुम्ही नवरा बायको गाडीवरून जावा किंवा मुलगा तुम्ही जावा आणि संकष्टी दिवशी अथर्वशीर्ष 11 वेळा
तुम्ही प्रत्येक संकष्टीला म्हणत जा. तुम्ही अथर्वशीर्ष म्हणत असताना तुमची मुलं लहान असतील तर त्यांना बाजूला बसवा, किंवा मुलं तुमची म्हणण्यासारखी असतील तर मुलांकडून म्हणून घ्या. अथर्वशीर्ष 11 वेळा म्हटल्यानंतर सुद्धा तुमच्या आयुष्यातले ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील. हा उपाय नक्की तुम्ही करा. उद्यापासून सुरू करा. उद्या गणेश जयंती आहे. गणेश जयंतीची पूजा काय करायचं हे संपूर्ण व्हिडिओ मी टाकणार आहे, तो सुद्धा तुम्ही बघा. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. गणेश जयंतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यातली सगळी दुःख दूर होऊ द्यात. सुख, समाधान, आनंद आणि आरोग्य मिळू दे. गणेश जयंतीच्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.